एबीपी माझा जळगाव। अलिबाग नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता आहे। मात्र यावेळी राजकीय समीकरण बदलणार असल्याचा दावा करण्यात येतोय। शेकाप विरुद्ध शिवसेना आणि भाजप युतीत सामना रंगणार आहे। दुसरीकडे रस्ते, पर्यटन विकास, पाण्याच्या समस्या आणि अन्य विकास कामांवर लक्ष केंद्रित करत स्थानिकांनी समस्यांचा पाढा वाचलाय। मी आहे सध्या अलिबाग नगरपालिकेच्या या परिसरामध्ये। आपण अलिबागकरांशी थेट या नगरपालिकेच्या संदर्भातल्या प्रश्नांवर आपण थेट चर्चा करणार आहोत। काय सांगाल, 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा नगरपालिकेची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला रंगणार आहे। काय आहेत अलिबागकरांच्या समस्या? तुम्हाला काय वाटतं अलिबाग मध्ये अजून काय विकास होणं गरजेचं आहे? गणकीचं सर्व स्वच्छता सर्व चांगलं व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी यो विकास झाला पाहिजे। अलिबागमध्ये जे टुरिस्ट वगैरे येतात, पर्यटक वगैरे, त्यांना फिरण्यासाठी इथे बरेचसे पॉईंट वगैरे आहेत, पण तिथे सोयी असल्या कारणाने त्यांना बऱ्याचशा ठिकाणी इथे चेंजिंग वगैरे, बाकी जाण्याची सोय कुठे बीचवर जाण्यासाठी वगैरे, पार्किंग वगैरे, ज्यामध्ये ट्रॅफिक होते, अडथळा होतो, त्यामुळे नगरपालिकेने तिकडे लक्ष द्यावे। मतदान म्हटल्यानंतर प्रत्येकाला हक्क असतो। आपल्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठे पक्ष कुठे कमी पडतोय किंवा नेता कार्यकर्ता कुठे कमी पडतोय, जनता म्हटलं तर जनता त्याच्या पाठीशी उभी असतेच, परंतु काही विकास कामे या 40 वर्षांमध्ये पाहिलं तर भरपूर प्रमाणात कमी झालेली आहेत। आम्ही आज पाहिलं तर आम्ही रिक्षा सगळे ऑटो चालक आहोत। आम्हाला एक अपेक्षा होती की रेल्वे ट्रेन येऊ दे किंवा रोरो सेवा आहे, त्यांच्या मार्फत आम्हाला रस्ते आणि ट्रॅफिकचा जो अडथळा होत आहे, पाहिलात ना तुम्ही वडखल पासून ते बायपास, जी सतत शुक्रवार शनिवार रविवार पाहिलीत ना तर भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होत आहे। त्याच्यामध्ये कुठेतरी नियोजन लागलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा भरपूर प्रमाणात आहे। आता सामना तर एकदम मजबूतीचा होणार आहे, चुरशीचा। परंतु काय माहिती आहे का, आम्हाला तरी वाटतं की तुमची रस्ते सुधारणी ते व्हायलाच पाहिजे। रस्त्याला भरपूर खड्डे आहेत आणि टुरिझम वाढत आहे आता सध्या इथे, त्यामुळे रस्ते, ट्रॅफिक आणि जर रेल्वे आली तर अति उत्तम सर्वांचं होणार आहे। महत्वाचं म्हणजे जे रोडचे खड्डे वगैरे पडले आहेत याच्याकडे कोण दुर्लक्ष करतात, तर महत्वाचं म्हणजे त्यांनी त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष करावं। पर्यटनाशिवाय इतर देखील काही समस्या आहेत, त्या समस्यांकडे कसं बघताय? इतर समस्या म्हणजे आता काय, आता इतर समस्या ज्या आहेत ते आता बीचला सुधारणा वगैरे किंवा लाइटिंग वगैरे किंवा आणखी काय बेंच वगैरे हे ते असं काही आणखी सुविधा कराव्यात त्यांनी, म्हणजे पर्यटकांसाठी ते चांगलं। जेवढ्या सुविधा अलिबागमध्ये झालेल्या आहेत त्या सुविधांमुळे अलिबाग खरंच पुढे गेलेला वाटतोय? हो, थोडाफार पुढे गेलेला आहे, म्हणजे पूर्वीपेक्षा भरपूर आता पुढे गेला आणि आता डेव्हलप झालेलं आहे सगळीकडे। नक्कीच। तर अलिबाग या नगरपालिकेमध्ये यंदा अनेक प्रश्नांवर अलिबागकरांनी आहेत ते भाष्य केलेलं आहे। अनेक पर्यटनाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा इतर ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा देखील मार्गी लावणं गरजेचं आहे। पर्यटनदृष्ट्या अलिबाग हळूहळू पुढे विकसित होताना पाहायला मिळते। शिवाय इतरही सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये अलिबागकरांना या सुविधांचा लाभ घेता येईल। शिवाय पर्यटनदृष्ट्या येथील व्यवसायामध्ये देखील तेजी येईल, असे हे प्रश्न आहेत ते अलिबागकरांनी मांडलेले आहेत। त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला कोणाच्या पक्षामध्ये अलिबागकर मतदान करतील आणि कोणाचा झेंडा फडकवतील हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। आणि यासोबत महापालिकेचा महासंग्राममध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा एबीपी माझा।